नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.6 यामधील दुसरा प्रश्न सॉल्व करणार आहोत। पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि पहिला प्रश्न तो पूर्ण व्यवस्थित समजला असेल तरच हा प्रश्न लक्षात येईल, त्यासाठी पहिल्या प्रश्नाचा आधी अभ्यास करावा आणि नंतर हा प्रश्न सॉल्व करावा। पहिल्या प्रश्नामध्ये आपण या टाईपचे एक्सप्रेशन म्हणजे या टाईपच्या पॉलिनॉमियल सॉल्व केलेले आहे, ax² + bx आणि +c या टाईपच्या पॉलिनॉमियलचे आपण फॅक्टर काढले, ते आपण अशा दोन ब्रॅकेटमध्ये काढले होते, बरोबर आहे। पहिल्या प्रश्नामध्ये तेथे काय होतं, x² आणि x म्हणजे या टर्मचा स्क्वेअर आहे आणि नंतर तीच टर्म आहे पण येथे स्क्वेअर नाही आहे, म्हणजे अशाच टर्म होत्या। तर याच फॉर्ममध्ये आपल्याला या पॉलिनॉमियलला कन्वर्ट करता येईल का? कन्वर्ट जर करता आलं तर आपल्याला सॉल्व करायला खूप सोपं जाईल। आता आपण काय करू, x² - x याचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे, आणि x² - x आहे, म्हणजे एक टर्म स्क्वेअरची आहे आणि दुसरी टर्म कशी आहे, विदाऊट स्क्वेअरची आहे, म्हणजे दोन्ही टर्म सेम आहेत। ह्या एकाला स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला जर आपण x² - x आता या टर्मऐवजी x² - x ऐवजी आपण जर m पुट करू, कोणतेही लेटर घेता येईल, सपोज आपण m पुट करू तर काय होईल, म्हणजे m चा स्क्वेअर होईल, बरोबर आहे, आणि हे काय होईल -8 ॲज इट इज, याच्याऐवजी आपण m पुट केलेलं आहे म्हणजे 8m आणि हे +12। आता किती सोपं झालेलं आहे, नंतर आपण सॉल्व करून ही व्हॅल्यू पुन्हा पुट करू आपण। आता हे सॉल्व करायचं आपल्याला, म्हणजे आपण काय करतो, पहिल्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे आपण 12 × 1, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, 12 × 1 म्हणजे 12 आपल्याला मल्टिप्लिकेशन आला पाहिजे आणि दोन नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की त्यांची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन किती आले पाहिजे, -8 आले पाहिजे। 12 मल्टिप्लिकेशन आला पाहिजे आणि दोन नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की त्या दोघांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -8 यायला पाहिजे। सपोज आपण 6 आणि 2 हे दोन नंबर घेतले तर यांचा मल्टिप्लिकेशन किती येईल, 12 येईल, बरोबर आहे, +12 येईल, पण यांची ॲडिशन जर घेतली आपण 8 येईल, -8 पाहिजे आपल्याला, त्यासाठी आपण हे मायनस साईन घेऊन हे मायनस साईन घेऊ, म्हणजे काय होईल -6 - 2 म्हणजे -8 होतील, बरोबर आहे, आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन +12 येईल, म्हणजे आपण आता यावरूनच दोन फॅक्टर लिहू शकतो। या पॉलिनॉमियलचे दोन फॅक्टर कसे येतील, m-6 एक येईल m-6 आणि दुसरा कोणता येईल m-2, बरोबर आहे, म्हणजे m आपण कशासाठी कन्सिडर केलेलं आहे, x² - x। आता मग mच्या ऐवजी ही व्हॅल्यू आपली जी दिलेली आहे ती पुट करू, इक्वल टू m म्हणजे काय, x² - x आणि -6 आणि m म्हणजे x² - x आणि हे -2 ॲज इट इज, बरोबर आहे। तर आता इथे लिहू आपण पुट mची व्हॅल्यू काय पुट केली आपण, x² - x। आता या दोन पॉलिनॉमियल मिळालेले आहे आपल्याला, यांचे फॅक्टर घेता येतील। आता फॅक्टर कसे पाहिजेत, मल्टिप्लिकेशन -6 यायला पाहिजे, म्हणजे -6 मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे आणि दोन नंबर कोणते पाहिजेत की त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे, -1 यायला पाहिजे, इथे -x आहे म्हणजे -1 यायला पाहिजे। तर आपल्याला हे दोन नंबर कोणते घेता येतील, 2 आणि 3 घेऊ, कारण दोघांचा डिफरन्स किती येईल आपल्याला, आता आपल्याला मायनस पाहिजे, म्हणजे मोठ्या नंबरला मायनस साईन घेऊ आणि छोट्या नंबरला प्लस घेऊ, दोघांचा मल्टिप्लिकेशन -6 येईल, बरोबर आहे, पण -3 मधून 2 गेले तर काय येईल -1 म्हणजे -x राहील, म्हणजे आता आपल्याला फॅक्टर काय लिहिता येतील, याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहे, याचे फॅक्टर x + 2 आणि दुसरा फॅक्टर येईल x - 3, बरोबर आहे। या पॉलिनॉमियलचे हे फॅक्टर येतील, त्याप्रमाणे या पॉलिनॉमियलचे फॅक्टर काढू आपण, x² - x -2 म्हणजे आपल्याला किती पाहिजे, मल्टिप्लिकेशन -2 पाहिजे आणि हे काय पाहिजे, 1 पाहिजे, -1, त्यासाठी आपण 2 आणि 1 घेऊ, आपल्याला मोठा नंबर मायनसचा घेऊ, म्हणजे -2 आणि +1 म्हणजे काय होईल, -2 मधून 1 गेला तर -1, बरोबर आहे, आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन -2 म्हणजे हे दोन नंबर घेता येतील आपल्याला, -2 आणि 1, मग याचे फॅक्टर काय येतील, x - 2 आणि x + 1, हेच येईल आपलं आन्सर। म्हणजे एवढ्या पॉलिनॉमियलचे याप्रमाणे फॅक्टर आलेले आहेत, हे असं
खूप क्रिटिकल गेला असतं सॉल्व करण्यासाठी, त्यासाठी आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि एमची व्हॅल्यू पुट करून नंतर पुन्हा एमची व्हॅल्यू जी घेतलेली आहे ती पुट करून आपले फॅक्टर काढलेले आहेत. नेक्स्ट आता येथे एमची व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपण काय करू, x - 5 स्क्वेअर ॲज इट इज, येथे 5 कॉमन काढू. म्हणजे काय येतील, हे दोन ब्रॅकेट सेम होतील. आपल्याला 5 जर कॉमन काढला आपण येथे तर x राहील आणि -5 राहील. बरोबर आहे. येथे स्क्वेअर आला आहे आणि इथे विदाऊट स्क्वेअरची टर्म आलेली आहे, x - 5 x - 5 आणि हे -24. तर आता पहा, आता आपण m पुट करू शकतो. पुट m इक्वल टू x - 5, x - 5 पुट करू आपण. म्हणजे काय होईल, x - 5च्या ठिकाणी m पुट करायचं आहे, m स्क्वेअर होईल -5 m होतील आणि -24 होईल. बरोबर आहे. आता आपल्याला -24 मल्टिप्लिकेशन पाहिजे, -24 आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -5 यायला पाहिजे. बरोबर आहे. तर आता आपण काय करू, लक्षात जर येत नसेल तर असं करू शकता तुम्ही, 24 पाहिजे आपल्याला, तर आपण काय करू, 1च्या टेबलमध्ये 24 आहेत, 2च्या टेबलमध्ये म्हणलं तर 12 होतील, 3च्या टेबलमध्ये 8 होतील, 4च्या टेबलमध्ये 6 होईल. बरोबर आहे. 4 × 6 24, नंतर 5 6चा घेतलेला आहे आपण, 7चा 8चा घेतलेला आहे, 9, म्हणजे एवढे येतील. यापैकी ॲडजस्ट होईल. पहा आता आपल्याला काय पाहिजे, -5 पाहिजे. तर आपण हे दोघांची ॲडिशन केली, 24 आणि 1, हे काय होईल, एकतर 25 होईल ॲडिशन आणि सबट्रॅक्शन किती होईल, 23 होतील. हे आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला -5 पाहिजे. बरोबर. डिफरन्स किती पाहिजे, -5चा. आता 12 आणि 2 यांची जर ॲडिशन घेतली दोन नंबरची, 12 आणि 2 14 होतील आणि सबट्रॅक्शन घेतली तर 10 होईल. आपल्याला -5 पाहिजे. हे पण नाही चालणार, हे पण नाही चालणार. येथे चेक करू आपण, 8 आणि 3 दोघांची जर ॲडिशन घेतली आपण 11 होईल. बरोबर आहे. 11 यांची सबट्रॅक्शन जर घेतली आपण, 8मधून 3 गेले तर काय राहील, 5 राहतील. बरोबर आहे. आपल्याला 5 पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हे दोन नंबर घेता येतील आपल्याला, 3 and 8, 3 and 8 हे दोन नंबर घेऊ शकतो आपण. मग काय करणार आपण, 3 साईनचं नंतर ॲडजस्ट करू, 8 आणि 3 हे दोन नंबर घेतले आपण. तर आता आपल्याला काय पाहिजे, -5 पाहिजे. -5 पाहिजे म्हणजे मोठ्या नंबरला आपण मायनस साईन देणार आणि छोट्या नंबरला प्लस देणार. म्हणजे -8मधून 3 गेले तर -5 राहतील आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन जर आपण घेतला तर तो -24 येईल. असंही काढता येईल. याचे फॅक्टर काय मिळतील मग, m -8 एक फॅक्टर येईल आणि दुसरा काय येईल, m+3. एक फॅक्टर येईल m-8 आणि दुसरा येईल m+3. याला आपण असं लिहू शकतो. येथे काय करणार आपण, -5 ऐवजी आपण पहिल्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व केलेले आहे, -5m ऐवजी -8m + 3m करणार. नंतर मग आपण कॉमन घेणार. तसं करून शेवटी काय येईल, हेच फॅक्टर येतील किंवा असं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला दोन फॅक्टर आलेले आहेत. आता आपण काय करू, एमची व्हॅल्यू पुट करू. म्हणजे आपण एमची व्हॅल्यू काय घेतली, x - 5. जेथे m आहे तेथे x - 5 ॲड करू आणि हे -8 ॲज इट इज, x - 5 आणि हे +3 ॲज इट इज. येथे पुन्हा लिहू, पुट m इक्वल टू x - 5. येथे यासाठी आपण m पुट केले, येथे यासाठी आपण हे पुट केले. तर आता हे सॉल्व करता येईल. x - 13 होतील आणि x - 2 होतील. बरोबर आहे. दोघांची ॲडिशन, इथे दोघांची सबट्रॅक्शन, हे येतील आपले फॅक्टर. नेक्स्ट येथे पहा, x² - 6x आणि स्क्वेअर आहे. येथे पण तीच टर्म आहे, x² - 6x. येथे स्क्वेअर आहे पण या टर्मला स्क्वेअर नाही. म्हणजे x² + bx + c या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू, x² - 6xला m कन्सिडर करू. आपण कन्सिडर m इक्वल टू, किंवा पुट लिहू आपण, पुट x² - 6x इक्वल टू m. आता जेथे x² - 6x आहे तेथे आपण m पुट करणार. म्हणजे हे काय होईल, m² होईल. बरोबर आहे. -8 ॲज इट इज, हा ब्रॅकेट जशाच तसा, x² - 6x म्हणजे काय, m, आणि हे +8 जशाला तसे, ब्रॅकेट क्लोज आणि -64. तर आता आपण -8ने हा ब्रॅकेट सॉल्व करू. म्हणजे m² जशाच तसे
8m आणि मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस होईल 8 × 8 म्हणजे 64 होतील आणि हे -64 बरोबर आहे. आता हे सॉल्व करू. m² होईल -8m आणि दोघांची ॲडिशन -128. आता आपल्याला याचे फॅक्टर घ्यायचे आहेत म्हणजे -128 मल्टिप्लिकेशन आला पाहिजे आणि -8 आपली डिफरन्स किंवा ॲडिशन आली पाहिजे -8. त्यासाठी आपल्याला हा टेबल माहिती आहे 16चा. 16 × 8 किती होतात 128 होतात बरोबर आहे. 16 × 8 128. तर आता हे 16 आणि 8 आपल्याला मायनस पाहिजे म्हणजे मोठ्या नंबरला आपण मायनस घेऊ, छोट्या नंबरला प्लस घेऊ बरोबर आहे. -16मधून 8 गेले तर 8 राहतील. दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस येईल म्हणजे आपण फॅक्टर काय लिहिणार m-16 एक फॅक्टर येईल आणि दुसरा काय येईल m+8. हे दोन फॅक्टर मिळाले बरोबर आहे. तर आता mची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे ती पुट करू आपण. m घेतलेला आपण x² - 6x आणि हे -16 ॲज इट इज आणि येथे आपण m म्हणजे x² - 6x आणि हे +8 ॲज इट इज. आता येथे पण दोन आपल्याला पॉलिनॉमियल मिळाल्या त्याचे फॅक्टर काढू आपण आता. म्हणजे काय पाहिजे आपल्याला -16 पाहिजे -16 आणि येथे -6 काय होईल म्हणजे 8 × 2 करू आपण बरोबर आहे. -8मधून +2 गेले तर काय राहील -6 राहतील आणि मल्टिप्लिकेशन दोघांचा -16 येईल म्हणजे याचे फॅक्टर काय येतील आपले हे येतील. आणि इथे काय पाहिजे आपल्याला 8चे आपण फॅक्टर कसे घेणार आहोत -6 पाहिजे आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. 8चे काय येतील 4 × 2 येईल बरोबर आहे. -4 करू आणि -2 करू दोघांचा मल्टिप्लिकेशन +8 येईल आणि दोघांची ॲडिशन घेतली तर -6 येईल बरोबर आहे. म्हणजे आता या पॉलिनॉमियलचे फॅक्टर काय आले x - 8 x + 2 x - 8 आणि x + 2 बरोबर आहे. आणि ह्या पॉलिनॉमियलचे काय आले x - 4 x - 2 x - 4 x - 2 हे येतील आपले फॅक्टर. नेक्स्ट येथे पहा ह्या दोन टर्म्स सेम आहेत त्यासाठी आपण m पुट करू म्हणजे x² - 2x = m पुट करू आपण. पुट x² - 2x = m. आता x² - 2x याच्याऐवजी आपल्याला m पुट करायचं आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल m+3 बरोबर आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m+5 आणि हे -35 जशास तसे. तर आता दोन ब्रॅकेट आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन आहे आपण करून घेऊ. तो करायचा म्हणजे mने mला मल्टिप्लाय करू म्हणजे m² होईल बरोबर आहे. नंतर mने आपण 5ला मल्टिप्लाय करणार म्हणजे काय होईल 5m. नंतर या 3ने mला मल्टिप्लाय करणार म्हणजे काय होईल 3m. नंतर या 3ने पुन्हा 5ला मल्टिप्लाय करणार म्हणजे काय होईल 15 बरोबर आहे. आणि हे -35 ॲज इट इज. तर आता हे सॉल्व करू आपण. m² होईल दोघांची ॲडिशन 8m येईल बरोबर आहे 8m आणि हे 35मधून 15 गेले 20 राहतील साईन मायनसचं बरोबर आहे. या पॉलिनॉमियलचे फॅक्टर घ्यायचे आहेत तर आपण काय करणार -20 पाहिजे आपल्याला आणि येथे काय पाहिजे 8 आहे येथे बरोबर आहे. तर आपण 10 × 2 घेऊ. आपल्याला प्लस पाहिजे म्हणजे हा नंबर प्लसचा घेणार हा नंबर मायनसचा. 10मधून 2 गेले 8 राहतील बरोबर आहे आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन -20 म्हणजे आपण काय लिहू शकतो हे दोन फॅक्टर असे येतील आपल्याला m+10 आणि दुसरा येईल m-2 बरोबर आहे. m+10 m-2. आता m म्हणजे आपण काय घेतलेलं आहे ती व्हॅल्यू पुट करू आपण x² - 2x x² - 2x आपण mसाठी घेतलेलं आहे आणि हे +10 ॲज इट इज आणि x² - 2x आणि हे -2 यांचे फॅक्टर निघणार नाहीत पहा कारण मल्टिप्लिकेशन -2 आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -2 असे दोन नंबर आपल्याला येणार नाहीत. त्याप्रमाणे येथे पण तसंच होईल मल्टिप्लिकेशन 10 आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -2 असे नंबर मिळणार नाही म्हणजे आपलं
येथेच एंड होईल, म्हणजे हेच दोन फॅक्टर आपले येतील या पॉलिनॉमियलचे. नेक्स्ट येथे मित्रांनो जर आपण सिरियलने ब्रॅकेट मल्टिप्लाय केले, हे दोन ब्रॅकेट आणि हे दोन ब्रॅकेट, तर आपल्याला सारख्या टर्म मिळत नाहीत एम पुट करण्यासाठी. तर त्यासाठी आपण काय करू, y+2 या ब्रॅकेटचा आणि y+3 या ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन घेऊ आणि नंतर y+8 आणि y-3 यांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण आणि हे +56 म्हणजे ह्या दोघांचा घेतलेला आपण, नंतर ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन. असं जर केलं तर आपल्याला म्हणजे एम पुट करण्यासाठी सेम टर्म मिळेल. असे जर केलं तर येणार नाही. त्यासाठी आपण आता काय करू, या ब्रॅकेटचा आणि या ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आणि या ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन करू. आता मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे या ब्रॅकेटच्या या टर्मने याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे y होईल, बरोबर आहे. नंतर yने या 3ला मल्टिप्लाय करणार +3y, बरोबर आहे. 2ने yला मल्टिप्लाय करणार +2y आणि 2ने या 3ला मल्टिप्लाय करणार म्हणजे 6 होईल, बरोबर आहे. 2 × 3 6. आता ब्रॅकेटमध्ये आहे. आता या ब्रॅकेटमध्ये काय होईल, yने yला मल्टिप्लाय करू म्हणजे y² होईल, बरोबर आहे. नंतर yने या 3ला मल्टिप्लाय करू म्हणजे -3y होईल आणि आता 8ने yला मल्टिप्लाय करू +8y आणि 8ने -3ला मल्टिप्लाय करू -24, बरोबर आहे. ब्रॅकेट क्लोज आणि +56. हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. म्हणजे काय होईल, y² 3 + 2 म्हणजे 5y होईल आणि +6. या ब्रॅकेटमध्ये काय येईल, y² 8मधून 3 गेले म्हणजे +5y आणि -24 आणि +56 हे दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे. तर आता पहा येथे टर्म सेम आल्यात, y² + 5y, y² + 5y. यासाठी आपण काय करू, m पुट करू आपण. पुट m = y² + 5y म्हणजे काय होईल मग, इक्वल टू m + 6 होईल, बरोबर आहे. आणि m - 24 आणि हे +56 ॲज इट इज, बरोबर आहे. आता दोन ब्रॅकेट आहेत, यांचा मल्टिप्लिकेशन आहे, आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. काय होईल, m² होईल आणि -24m होईल. 6ने mला मल्टिप्लाय करू म्हणजे +6m होईल आणि -24 × 6 -144 होईल, बरोबर आहे. आणि हे +56 ॲज इट इज. तर आता आपण हे कॅल्क्युलेशन करू. m² होईल म्हणजे -18m होईल आणि हे 144मधून 56 गेले, -144मधून 56 गेले 8, इथे 88, बरोबर आहे. म्हणजे -88. आता याचे फॅक्टर घेता येतील आपल्याला. फॅक्टर घ्यायचे आहेत, -88 नंबर आला पाहिजे मल्टिप्लिकेशन आणि हे आलं पाहिजे 18. पहा टेबल पार्ट असतील तर 22 × 4 हे जर केलं आपण तर 88 येते, बरोबर आहे. पण यांचा डिफरन्स घेतला आपण -22 आणि प्लस हे, तर काय होईल, -18 येईल. म्हणजे आपल्याला फॅक्टर कोणते घेता येतील, -22 आणि +4. m-22 एक फॅक्टर येईल आणि दुसरा फॅक्टर येईल m+4, बरोबर आहे. आता mची व्हॅल्यू काय आहे ती पुट करू आपण. हे कॅन्सल करतो. आता mची व्हॅल्यू म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल, ह्या mच्या ऐवजी आपण पुट करणार y² + 5y, बरोबर आहे. आणि -22 हा ब्रॅकेट आलेला आहे आपला. दुसरा ब्रॅकेट m+4 आहे. m म्हणजे y² + 5y आहे आणि +4 आहे, बरोबर आहे. आता इक्वल टू याचे फॅक्टर नाही पडणार पहा, कारण 22 मल्टिप्लिकेशन आणि 5चा डिफरन्स किंवा ॲडिशन येणार नाही आहे. असे नंबर फाइंड आउट आपल्याला मिळणार नाहीत. त्यासाठी आपण हा फॅक्टर असाच राहू देऊ, y² + 5y - 22. पण याचे फॅक्टर काढता येतील आपल्याला. 4 पाहिजे आणि काय 5 पाहिजे, म्हणजे 4 × 1 घेऊ शकतो आपण, +4 + 1 म्हणजे काय होईल, मल्टिप्लिकेशन 4 येईल, ॲडिशन 5 येईल. म्हणजे फॅक्टर काय येतील, y+4 एक फॅक्टर आणि दुसरा काय येईल
वाय प्लस 1 बरोबर आहे. हा एक फॅक्टर आला, हा एक आला आणि हा एक आला. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट येथे पहा, हा फॅक्टर आणि ही टर्म सेम आहेत. त्यासाठी आपण काय करू, ही व्हॅल्यू म्हणजे एम पुट करू आपण. वाय स्क्वेअर प्लस 5y इक्वल टू एम पुट करू आपण. म्हणजे काय येईल, एम येईल बरोबर आहे. आणि या ब्रॅकेटमध्ये काय येईल, याच्याऐवजी एम आणि -2 आणि -24 ॲज इट इज. किती सिम्पल झालेलं आहे. आता हे सॉल्व करता येईल. एमने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला स्क्वेअरची टर्म येईल, एम स्क्वेअर -2m होईल बरोबर आहे. आणि हे -24. आता हे फॅक्टर घेता येतील आपल्याला. म्हणजे -24 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि -2चा डिफरन्स आला पाहिजे. तर काय होईल, 6 × 4 24 होतील आणि 6 आणि 4 यांचा डिफरन्स किती आहे, -2. म्हणजे हा नंबर मायनस घेऊ, हा नंबर प्लस घेऊ. -6मधून 4 गेले तर -2 राहतील बरोबर आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन -24 येईल. म्हणजे आपल्याला फॅक्टर काय येतील, m-6 m + 4. याचे फॅक्टर काय येतील, m-6 एक येईल आणि m + 4 बरोबर आहे. आता हे दोन ब्रॅकेट मिळाले आपल्याला. आता एमची व्हॅल्यू काय आहे आपण पुट करू. एम म्हणजे काय घेतलेलं आहे आपण, वाय स्क्वेअर प्लस 5y बरोबर आहे आणि -6 आणि येथे वाय स्क्वेअर प्लस 5y एम म्हणजे आणि हे +4 बरोबर आहे. आता याचे फॅक्टर काढू आपण. याचे फॅक्टर काढण्यासाठी -6 पाहिजे आपल्याला आणि 5 पाहिजे. म्हणजे 6 1 हा नंबर प्लस घेऊ, हा मायनस घेऊ. 6मधून 1 गेला तर 5 राहतील बरोबर आहे. आणि मल्टिप्लिकेशन मायनस म्हणजे फॅक्टर काय येतील, या पॉलिनॉमियलचे फॅक्टर येतील आपल्याला x + 6 एक फॅक्टर आणि दुसरा येईल x - 1 बरोबर आहे. तर या पॉलिनॉमियलचे काढू आपण. 4 पाहिजे आपल्याला आणि काय पाहिजे 5 म्हणजे 4 1 दोघांचे ॲडिशन 5 येईल आणि मल्टिप्लिकेशन 4 येईल बरोबर आहे. म्हणजे फॅक्टर काय येतील, x + 4 आणि x + 1 हे येतील आपले फॅक्टर. नेक्स्ट आता येथे आपण या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन घेऊ आणि याचं एक्सपान्शन करू आपण. म्हणजे काय करू, x - 3 आणि x - 5 ह्या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आणि याचं एक्सपान्शन घेऊ. म्हणजे x - 4 स्क्वेअर आणि -6 बरोबर आहे. तर आता यांचा मल्टिप्लिकेशन एक्सने एक्सला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर होईल. एक्सने या -5ला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, -5x बरोबर आहे. -3ने एक्सला मल्टिप्लाय करू -3x आणि -3ने 5ला मल्टिप्लाय करू -5ला म्हणजे +15 होतील बरोबर आहे. आणि याचं एक्सपान्शन करू a - bचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, a - b स्क्वेअर असेल तर a स्क्वेअर -2ab आणि प्लस b स्क्वेअर. याप्रमाणे हे कसं होईल, मग x स्क्वेअर होईल -8x होईल आणि प्लस 4चा स्क्वेअर 16 होईल बरोबर आहे. आणि हे -6 ॲज इट इज. तर आता आपण हे सॉल्व करू थोडं. x स्क्वेअर 8x 3x म्हणजे -8x होतील आणि +15 बरोबर आहे. आता ही टर्म ॲज इट इज, x स्क्वेअर -8x आणि +16 आणि -6 ॲज इट इज. तर आता पहा, येथे आणि येथे सेम टर्म आलेल्या आहेत. तर यासाठी आपण m पुट करू. येथे लिहू शकतो आपण पुट x स्क्वेअर -8x इक्वल टू m. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला इतका अवघड जाणार नाही. m +15 होईल आणि हे काय होईल, हे होईल m +16 बरोबर आहे. आणि हे -6 होतील. दोन ब्रॅकेट मिळालेत. ह्या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन करू आपण. mला मल्टिप्लाय करू आणि नंतर mने 16ला म्हणजे m स्क्वेअर प्लस 16m होईल आणि प्लस 15ने 15m होईल आणि 15 × 16
15 × 16 किती होतील 16 85 16 16 16 8 24 240 होतील म्हणजे 240 बरोबर आहे. आणि हे -6 m² प्लस 16 15 यांची ॲडिशन म्हणजे 31 होतील 31 m होईल आणि हे 240मधून 6 गेले तर काय राहील 234 राहील बरोबर आहे 234. आता आपल्याला याचे फॅक्टर काढू आपण म्हणजे काय -20 -234 आणि 31 आलं पाहिजे आपल्याला 31 ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आली पाहिजे. जर आपण याचे फॅक्टर काढले असा मोठा नंबर असेल तर आपण फॅक्टर काढून पाहिजे. याचे फॅक्टर काढू आपण काय येतील पहा 2 ने बे एक बे बे एक बे इथे बे 7 14 3 ने डिवाईड करता येईल 3 त्रिक 9 येथे 2 राहतील 9. आता याला 3 ने डिवाईड करू 3 एक 3 बरोबर आहे आणि 13 एक आपण फॅक्टर 13चा घेऊ आणि बाकीचे हा घेऊ म्हणजे 9 आणि 18 13 आणि 18 13 × 18 म्हणजे काय होईल हा मल्टिप्लिकेशन होईल बरोबर आहे 2 हे पण दोघांचे ॲडिशन किती होईल 1 3 31 होईल 31. त्यामुळे आपल्याला 18 एक आणि 13 एक हे दोन फॅक्टर घेता येईल पहा 18 आणि 13. तर 18 आणि 13 घेतले तर आपल्याला प्लस पाहिजे म्हणजे दोन्ही आपल्याला मायनस घ्यावे लागतील. सॉरी हे प्लस आहे हा पण नंबर प्लस आहे म्हणजे हे दोन्ही नंबर आपल्याला प्लस घ्यावे लागतील बरोबर आहे म्हणजे हे प्लस येईल. मग आपण काय करणार याचं एका ब्रॅकेटमध्ये m+18 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m+13 हे दोन फॅक्टर येतील आपले m+13 बरोबर आहे. आता आपण mची व्हॅल्यू येथे पुट करू. आता हे कॅन्सल करतो वर लिहू आपण. आता mची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची mची व्हॅल्यू आपली x² - 8x म्हणजे इक्वल टू x² - 8x आणि +18 बरोबर आहे. याच्याऐवजी ही व्हॅल्यू पुट केलेली आपण आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये m म्हणजे x² - 8x आणि हे +13 हे दोन फॅक्टर येतील कारण यांचे आता फॅक्टर पडणार नाहीत. समजले मित्रांनो धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.